इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. कॉन्व्हेंटच्या पिढीला तुळशीचा सुगंध, सिद्धेवाडीतील चिमुकल्या वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर. ज्या देशात पोरांना पॉपकॉर्नपेक्षा पेढा ओळखता येत नाही, तिथे सिद्धेवाडीच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूलने 25 जुलैच्या दिवशी थेट पंढरपूरच सिद्धेवाडीत अवतरले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत पालखी सोहळा आणि दिंडीचा जो काही भक्तिमय धुमाकूळ उडाला, तो पाहून साक्षात विठ्ठलानेही मान डोलावली असती आणि म्हणालीही असती, बाबा रे, पंढरपूरची गर्दी टाळायला हा सिद्धेवाडीचा रस्ताच बरा. सांगलीचे बातमीदार अशोक मासाळ यांनी पाठवलेली ही बातमी वाचून आम्हाला गलबलून आले. आजकालच्या इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये पोरांना ॲपल आणि बॅट शिकवून संस्कृतीचा कॅट सर्वनाश केला जातो, पण सिद्धेवाडीच्या या पोरांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले, हातात टाळ पताका घेतले आणि वारकऱ्यांचा असा काही रुबाब दाखवला की भल्या भल्या राजकीय पुढाऱ्यांचे रिंगण या पोरांसमोर फिके पडेल. रिंगण, फुगड्या आणि विठ्ठल नामाचा गजर. सुरुवात तर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पालखी पूजनाने झाले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी घेऊन जेव्हा दिंडी निघाली, तेव्हा शाळेचे पटांगण म्हणजे जणू भक्तीचे ऑलिम्पिकच बनले होते. पोरांच्या फुगड्या, अभंगाची जुगलबंदी आणि टाळ्यांचा कडकडाट. जो तो पोरगा असा काही टाळ वाजवत होता, जणू काही शिक्षण खात्याचे सर्व नियम आणि कागदी घोडे याच टाळांच्या तालावर ठेचून काढायचे आहेत. गावातील वारकरी, महिला आणि पालकही या ग्रंथदिंडीत उतरले. एरवी शाळेच्या मीटिंगला फिरकणारे पालकही या भक्तीच्या पुरात असे काही बुडाले की शिक्षकांना अचानक प्रश्न पडला असेल, हे सगळे पालक नक्की आजच कसे काय आले. असो, दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा संदेश केला, हेच काय ते नशीब. शिक्षकांचा माऊली अवतार. या संपूर्ण भोंग्याला माफ करा. भक्तीच्या सोहळ्याला दिशा देण्याचे काम सी.के. कांबळे आणि के.के. कांबळे या कांबळे द्वयींनी केले, तर मुख्याध्यापक शिवाजी आयवळे यांनी आपल्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ताफा या भक्तीच्या रथाला जुंपला होता. एकंदरीत काय तर पोरांना संस्कार आणि सामाजिक मूल्ये नावाचा डोस पाजण्यासाठी पुस्तकी पाठांतरापेक्षा ही वारकरी परंपरा 100 पट प्रभावी ठरली. सिद्धेवाडीच्या या मॉडेल स्कूलने दाखवून दिले की शाळा म्हणजे फक्त बाकडी आणि फळा नव्हे, तर ती संस्कृतीची जिवंत पाठशाळा आहे. एवढेच आता मागणे आहे, विठू माऊली या सिद्धेवाडीच्या पोरांना अभ्यासाचे रिंगण पार करायची आणि शिक्षकांना वेळेवर पगार मिळायची बुद्धी दे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. प्रेस मीडिया लाईव्हसाठी सांगली येथून अशोक मासाळ. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.